नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या महाभूसंपादन प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन करणाऱ्या महाभूसंपादन.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यासाठी महाभूसंपादन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल सार्वजनिक वापरासाठी वेबसाईट आणि विविध स्टेकहोल्डर यांना डिजिटल सुविधा प्रदान करते. महाभूसंपादन.in ही वेबसाईट गतिमान असून नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. यात भूमिमित्र नावाचा चॅटबॉट उपलब्ध आहे, जो महाराष्ट्रातील भूसंपादनाशी संबंधित प्रश्नाची उत्तरे देण्यास सज्ज आहे. वेबसाईटवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न, FAQ विभाग, भूसंपादनाशी संबंधित दुवे तसेच संपर्क फॉर्म उपलब्ध आहे. महाभूसंपादनासाठीचे डिजिटल सुविधा हे भूसंपादन प्रक्रियेचे संपूर्ण व्यवस्थापन करणारे प्रथम असे सॉफ्टवेअर आहे. यात संपादन संस्था, भूसंपादन अधिकारी समन्वय, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, संयुक्त मोजणी करणाऱ्या विविध संस्था या स्टेकहोल्डर्सचा समावेश आहे. प्रत्येक स्टेकहोल्डर यांना भूसंपादन सॉफ्टवेअरमध्ये विशिष्ट भूमिका आहे. सॉफ्टवेअरची प्रक्रिया प्रामुख्याने भूसंपादन अधिकारी समन्वय यांच्यापासून सुरू होते, कारण ते संबंधित जिल्ह्यातील सर्व स्टेकहोल्डर्स यांच्यासाठी प्रथम संपर्क बिंदू आहेत. ते विविध स्टेकहोल्डर्स यांची नोंदणी करतात आणि लॉग इन क्रेडेन्शियल्स तयार करतात. या सॉफ्टवेअरची रचना वापरकर्ता अनुकूल आहे. वापरकर्ता प्रस्तावाची नोंदणी या पृष्ठाद्वारे प्रस्तावात प्रवेश करू शकतो, जिथे त्याच्या भूमिकेनुसार प्रस्तावाच्या विविध टप्प्यांची माहिती पाहता येते. सर्व टप्प्यांमध्ये डाव्या बाजूस इनपुटसाठी 6 पर्याय आणि उजव्या बाजूस त्याचा भरलेला तपशील दिसतो. दस्तऐवजमध्ये दस्तऐवजाचे नाव दिसते. स्थिती अपलोडची माहिती दर्शवते. जनरेट बटण हे सॉफ्टवेअरचे मुख्य वैशिष्ट्य असून त्यावर क्लिक केल्यास डेटाबेसमधील माहिती वापरून आवश्यक पत्र किंवा फॉर्मॅट तयार केला जातो. तपशीलमध्ये आवश्यक माहिती भरण्यासाठी बटण उपलब्ध असते. 6 पर्यायांचे इनपुट व प्रदर्शनाचे स्वरूप संपूर्ण सॉफ्टवेअरमध्ये एकसमान ठेवलेले आहे. वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी मेनूबारमध्ये अभिप्राय पर्याय आहे, ज्याद्वारे सूचना किंवा तांत्रिक समस्या विकासक टीमला कळविता येतात. संपादन संस्था प्रकल्पाची नोंदणी आणि त्याअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावासाठी प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी घेते. संस्था लॉग इन करून प्रकल्प जोडा सुविधेचा वापर करते, जो 3 टप्प्यांचा फॉर्म आहे. प्रकल्प नोंदणीवेळी प्रकल्प व्याप्ती, संपादनाचा उद्देश, भूसंपादन कायदा, सामाजिक प्रभाव निर्धारण इत्यादी मूलभूत माहिती नोंदवली जाते. यानुसार प्रस्तावातील नमुना क, ख किंवा ग यासारखे फॉर्मॅट ठरतात. प्रकल्प नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रस्ताव तयार करण्याचे पर्याय दिसतात. प्रस्तावात प्रथम गावाचे नाव आणि संपादनाखालील क्षेत्रफळ हेक्टरमध्ये नोंदवावे लागते. त्यानंतर सर्व गट क्रमांक, सर्वे क्रमांक, अंदाजे संपादन क्षेत्रफळ, आकारणी आणि सीमा नोंदवल्या जातात, ज्या नंतरच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. गट क्रमांक, सर्वे क्रमांक जोडल्यानंतर भूधारकांची माहिती जोडली जाते, ज्यात भूधारकांचे मूलभूत तपशील, भोगवटादार वर्ग, 7-12 प्रकार, मोबाईल क्रमांक यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात नमुना क, ख, ग ची माहिती भरली जाते, जी प्रकल्प नोंदणीवेळी दिलेल्या पर्यायांवर अवलंबून असते. येथे आवश्यक दस्तऐवजांची संख्या प्रकल्प नोंदणीवेळी निवडलेल्या पर्यायांनुसार बदलते. नमुन्याप्रमाणेच भूसंपादन प्रस्ताव अनुसूचीतील विविध दस्तऐवजांची माहिती भरावी लागते. यात छाननीचे 2 अतिरिक्त स्तंभ असतात, जे अनुक्रमे भूसंपादन समन्वय आणि भूसंपादन अधिकारी यांच्याकडील छाननीची स्थिती दर्शवतात. संस्थेच्या प्रस्तावाची नोंदणी पृष्ठावर संस्थेस यंत्रणेने अंदाजित निधी उपलब्ध करून देणे, यंत्रणेने मोजणी फीचा भरणा करणे आणि निवाड्यानुसार अंतिम निधी पूर्तता करणे असे 3 महत्त्वाचे पर्याय उपलब्ध असतात. संपादन संस्था ही भूसंपादन प्रक्रियेची मूलस्तंभ आणि प्रारंभ बिंदू आहे. भूसंपादन समन्वय अधिकारी संपादन संस्थेकडून सादर केलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वय अधिकारी यांच्याकडे प्राप्त होतो. त्यांच्या डॅशबोर्डवर सर्व प्रस्ताव विविध टप्प्यांनुसार दर्शविले जातात. भूसंपादन समन्वय अधिकारी हे सादर प्रस्तावाची प्रथम छाननी करतात आणि त्यानंतर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतात.
भूसंपादन समन्वय अधिकारी यांची आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जिल्ह्यातील मास्टर डेटा म्हणजे कार्यालय आणि अधिकारी पदनामे यांचे व्यवस्थापन करणे, तसेच वेळोवेळी राजपत्र आणि अधिसूचना वेबसाईटवर अपलोड करणे. याशिवाय जिल्ह्यातील भूसंपादनाशी संबंधित बातम्यांचे व्यवस्थापन करणे हेही भूसंपादन समन्वय अधिकारी यांची जबाबदारी आहे. जिल्हाधिकारी यांची मुख्य भूमिका प्राप्त प्रस्तावासाठी सक्षम भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक करणे व कलम 10 क नुसार सामाजिक परिणाम निर्धारणापासून सूटचा प्रस्ताव शासनास सादर करणे. या संदर्भात त्यांना अहवाल MIS उपलब्ध असल्याने प्राप्त प्रस्तावाची टप्पेनिहाय माहिती उपलब्ध होते व आढावा घेणे सुलभ होते. भूसंपादन प्रक्रियेतील प्रमुख घटक म्हणून भूसंपादन अधिकारी ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रस्तावाच्या अंमलबजावणीची अंतिम जबाबदारी आणि अधिकार त्यांच्याकडे असतात. लॉग इन केल्यानंतर प्राप्त प्रस्तावाची स्थिती हे पृष्ठ दिसते, ज्यावर प्रलंबित, मंजूर, दुरुस्ती आवश्यक आणि दुरुस्तीसह सादर अशा विविध टप्प्यांतील प्रस्तावांची माहिती उपलब्ध होते. प्रस्तावाची तपासणी केल्यानंतर 50% निधी मागणीचे पत्र ऑटो जनरेट पद्धतीने प्रणाली तयार करते. त्यासाठी संबंधित गावांसाठी रेडी रेकनर दर प्रविष्ट करणे आवश्यक असते. 50% निधी प्राप्त झाल्यानंतर भूसंपादन अधिकारी कलम 11(1) अंतर्गत प्रारंभिक अधिसूचना तयार करून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करतात. या प्रक्रियेत वापरकर्त्याने काही मूलभूत माहिती प्रविष्ट केल्यावर प्रणाली ऑटो जनरेट पद्धतीने प्रारंभिक अधिसूचना तयार करते. यानंतर अधिकारी कलम 12, कलम 20 अन्वये संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पाडतात. प्रारंभी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना संबोधित पत्र तयार होते. संयुक्त मोजणीतील जमिनीशी संलग्न घटकांचे मूल्यांकन हे विविध यंत्रणेद्वारे केले जाते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वन परिक्षेत्र अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी त्यांच्या घटकांची माहिती स्वतंत्र लॉग इनद्वारे भरतात व ती माहिती विवरणपत्र ई मध्ये ऑटो जनरेट पद्धतीने समाविष्ट होते. उपअधीक्षक भूमी अभिलेख संयुक्त मोजणी झाल्यानंतर फॉर्म 16 मध्ये माहिती मोजणी संबंधी छायाचित्रासह अपलोड करतात. यात अचूकतेसाठी अक्षांश व रेखांश ही माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे. याचा उपयोग GIS मॅपचा वापर करून नकाशावर प्रकल्पाची माहिती दर्शविण्यासाठी केला जातो. कलम 15 अंतर्गत सुनावणी अंती अहवाल समुचित शासनास सादर केला जातो. कलम 19 अंतर्गत 13 मुद्द्यांची आवश्यक माहिती वापरकर्त्याच्या कमी इनपुटवर ऑटो जनरेट पद्धतीने तयार होते. सोबतच कलम 19 अधिसूचना ऑटो जनरेट पद्धतीने तयार होते. त्याचप्रमाणे कलम 21 अंतर्गत 8 मुद्द्यांची माहिती व 4 प्रकारच्या अनुसूची प्रणालीद्वारे ऑटो जनरेट पद्धतीने तयार केली जाते. खरेदी विक्री व्यवहारानुसार दर निश्चिती करताना आवश्यक 11 प्रकारची माहिती विचारात घेतली जाते. वापरकर्त्यास फक्त शीघ्रसिद्ध गणकाचे दर, जमिनीच्या मूल्यांकनासाठीचे गुणांक, जिरायत जमिनीच्या दरास हंगामी बागायती जमीन दरामध्ये रूपांतरासाठी गुणांक तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडील मागील 3 वर्षांचे खरेदी विक्री तपशील प्रविष्ट करणे आवश्यक असते. उर्वरित मूल्यांकन प्रणालीकडून अचूक तर्कानुसार केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य टप्पा म्हणजे निवाडा. यात 18 मुद्द्यांची तपशीलवार प्रक्रिया असून अनेक उपमुद्द्यांचा समावेश आहे. अत्यल्प इनपुटवर प्रणाली आवश्यक सर्व दस्तऐवज आणि गणना काही क्षणात अचूकतेने करते. निवाड्यात जमिनीची प्रतवारी, शीघ्रसिद्ध गणकाचे दर, मूल्यांकन गुणांक, महामार्ग दर, बिनशेती दर इत्यादी सर्व तपशील विचारात घेतले जातात. प्रारंभी राष्ट्रीय महामार्ग, बिनशेती मूल्यांकन केले जाते व वापरकर्त्याच्या पडताळणीनंतर ते डेटा स्टोअर करून नोंदविले जाते. तुलनात्मक तक्ता, प्रारूप निवाडा आणि विवरणपत्र ई प्रणालीद्वारे अटींनुसार ऑटो जनरेट केले जातात. निवाडा अंतिम झाल्यावर प्राप्त 50% निधीचा विचार करून अंतिम निधी मागणीचे पत्र प्रणाली तयार करते. यानंतर भूसंपादन अधिकारी मोबदला वाटप प्रक्रिया पूर्ण करतात. प्रणाली 8 टप्प्यात ही प्रक्रिया नोंदवते. तसेच सर्व CC फॉर्म हे भूधारक निहाय ऑटो जनरेट केले जातात आणि रकमेची माहिती ऑनलाईन सुरक्षित ठेवली जाते. शेवटचा टप्पा म्हणजे कमी जास्त पत्र. यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्र
प्रणालीद्वारे तयार केले जाते व त्यांच्या लॉग इनला पाठविले जाते. एकूणच महाभूसंपादन प्रणाली भूसंपादन अधिकाऱ्यांना अत्यल्प वेळेत कमीत कमी इनपुटद्वारे 100% अचूकतेसह सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची सक्षम सुविधा उपलब्ध करून देते. महाभूसंपादन प्रणालीचे फायदे: 1. माहिती भरण्याबाबतची पुनरावृत्ती होत नाही. 2. संबंधित पत्रव्यवहार ऑटो जनरेट पद्धतीने तयार होतो. 3. विविध यंत्रणेतील पत्रव्यवहार थेट संबंधित विभागास लॉग इनला पाठविता येतो. 4. विविध विभागासाठी संचिका स्थिती सहजपणे अवगत होऊन प्रकल्पाचे काम नियोजनबद्धरित्या करता येते. 5. संपादित क्षेत्र, मोबदला व त्याची परिगणना अचूक करून अंकगणितीय चुका टाळता येतात व अचूक मोबदला निश्चित करण्यात येतो. 6. राज्यभरात एकसारखी भूसंपादन प्रक्रिया राबवणे शक्य होणार आहे. 7. माननीय सचिव, माननीय विभागीय आयुक्त, माननीय उपआयुक्त पुनर्वसन, माननीय जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी या सर्वांसाठी MIS सुविधा उपलब्ध. 8. विविध यंत्रणा यांना त्यांचे भूसंपादन स्थितीची माहिती मिळाल्यामुळे त्यांचे प्रकल्पाचे व्यवस्थापन सुलभरित्या करता येईल. 9. सदर प्रक्रियेत वेळेचा अपव्यय टाळता येत असल्यामुळे विविध पद्धतीने आर्थिक बचत करता येणे शक्य आहे. 10. प्रक्रियेतील विविध महत्त्वाच्या टप्प्यावरील अलर्ट्स संबंधित अधिकारी यांच्या ईमेल, मोबाईलवर पाठवण्याची सुविधा आहे. 11. भूधारकाच्या माहितीमध्ये ईमेल ID व मोबाईल क्रमांक या बाबीचा समावेश असल्यामुळे विविध टप्प्यावरील माहिती, नोटिसा, मेसेज थेट भूधारकास पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. भविष्यकालीन मॉड्यूल्स या प्रणालीच्या धर्तीवर इतर कायद्याखालील जसे राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955, रेल्वे अधिनियम 1989, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायदा 1961 व थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन या बाबतीत पोर्टलमध्ये स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करता येईल. सदर प्रणालीच्या सुलभ वापरासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पोर्टल उदाहरणार्थ महाभू अभिलेख, ई मोजणी 2.1, आय सरिता 2.1, ई क्यूजे कोर्ट 2.0, ई कोर्ट सर्व्हिसेस या प्रणालींशी इंटिग्रेट करता येणे शक्य आहे. तसेच जमिनीशी संलग्न असलेल्या बाबींचे मूल्यांकन करणाऱ्या यंत्रणांसाठी स्वतंत्र यंत्रणानिहाय सॅटेलाइट इमेजेस इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतंत्र मूल्यांकन प्रणालीची निर्मिती केल्यास मूल्यांकनामध्ये अचूकता आणता येईल. याच अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाच्या ई मोजणी प्रणाली, कमी जास्त पत्रकाबाबतची प्रणाली सुधारित केल्यास भूसंपादन कामकाजामध्ये सुलभता येईल. एकूणच सध्याच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये पोर्टलचा वापर सुरू झाल्यास भूसंपादन कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन कामकाज सुलभ होणार असल्याने सदर पोर्टलचा वापर हा भूसंपादन प्रक्रियेमध्ये प्रशासनाचा महत्त्वाचा टप्पा ठरेल हे निश्चित. धन्यवाद.